महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अमरावतीत मेफे ड्रोन प्रकरणाचे गांभीर्य वाढले। 7.5 कोटींच्या MD सह चौघांना अटक। आरोपीमध्ये अमरावतीच्या सधन कुटुंबातील तरुणांचा समावेश। 3 दिवसांचा NCR। अहमदाबाद येथील डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या पथकाने रविवार दुपारी नवसारी चांगापूर रिंग रोडवर धडक कारवाई करत सुमारे 7.5 कोटी रुपये किमतीचे मेफे ड्रोन जप्त केल्यानंतर आता या रॅकेटमधील आरोपींची धक्कादायक माहिती समोर येत आहे। या रॅकेटमध्ये सहभागी असलेले आरोपी केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नसून शहर व जिल्ह्यातील सधन कुटुंबातील तरुण असल्याचे तपासात समोर आले आहे। सोमवार दिनांक 2 आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। फैसल खान, अन्सार खान वय 22 राहणार गुलिस्तानगर अमरावती, आवेज अहमद आरिफ अहमद 25 चांदूर बाजार, मुस्तकीम खान अब्दुल ताहिर खान 29 चांदूर बाजार, शेख परवेज शेख नासिर 32 चांदणी चौक हातीपुरा 33 अमरावती अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत। या चौघांनाही रविवारी रात्री वैद्यकीय तपासणीनंतर सोमवारी दुपारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी AL सराफ यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले। चारही आरोपीकडून 4 किलो 902 ग्रॅम MD, 4 ग्रॅम गांजा कार जप्त करण्यात आली। घटनास्थळावरून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर DRIने गुलिस्तानगर येथून फैजल खान याला ताब्यात घेतले। या प्रकरणात अद्यापही FIR दाखल झालेला नाही। काही स्थानिक पोलिसांनी देखील माहिती देण्यात आलेली नाही। 5 किलो MDचा साठा आरोपींच्या कारमधून जप्त करण्यात आला। ही केवळ एक छोटी जप्ती नसून अमरावतीत MD ड्रग्सचे जाळे किती खोलवर रुजले आहे याचे हे जिवंत उदाहरण आहे। कारंजा गाडगे येथील प्रकरणाशी या प्रकरणाचा काहीही संबंध नसला तरी शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात साठा सापडणे धक्कादायक आहे। DRIच्या पथकाने रविवार दिनांक 1 पासून नवसारी येथील GST भवनालाच तपासाचे मुख्य केंद्र बनवले आहे। याच ठिकाणाहून प्रकरणाचे धागेदोरे शोधण्याचे काम सुरू आहे। या तरुणांचे ड्रग्स नेटवर्क नेमके कुठे आणि कुणाशी जोडलेले आहे, एवढा मोठा साठा त्यांनी नेमका कुठून आणला आणि या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाइंड कोण, याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान DRI समोर आहे। तपास याच दिशेने पुढे सरकत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अफसर शेख, अमरावती।